विनीता तुमचा मुद्दा पोहोचला, बरोबर आहे. आता आता बाई गप्प बसणार नाही हे अगदी बरोबर आहे. अंजुषा आपल्यासोबत आहेत, अंजुषा चौगुले सुरक्षा प्रशिक्षक आहेत. मला एक सांगा, आत्ता खरं म्हणजे जर या न्यूनगंडातनं बाहेर पडायचं असेल बाईला, किंवा एकूणच ही जी असुरक्षितता आहे त्याच्यातून बाहेर पडायचं असेल, की मागाशी कमेंटचा उल्लेख झाला किंवा आणखी काही झालं, तर शारीरिकदृष्ट्या सुद्धा बाईनं सक्षम झालं पाहिजे का, आणि त्याच्या अनुषंगानं नक्की काय करायला पाहिजे, काय म्हणणं आहे तुमचं? मला ह्या मुद्द्याकडे येण्यापूर्वी मला काही गोष्टी सांगायच्या आहेत. आजकाल वुमन एम्पॉवरमेंट म्हणून सगळीकडे प्रचार होत चालला आहे, वुमन एम्पॉवरमेंट. त्याच्यामुळे प्रत्येकजण काहीतरी इश्यूज घेऊन वुमन एम्पॉवरमेंट करण्याचा प्रयत्न करतो. वास्तविकपणे आज वुमन एम्पॉवरमेंट काय आहे हे सोसायटीला माहितीच नाही आहे, आणि म्हणूनच दीपिका पादुकोण सारखा व्हिडिओ येतो. मला त्याचा निषेध करायचा आहे. कारण आज जर आपण बाई म्हणून म्हणतो, आय स्पीक अबाउट जेंडर इक्वॉलिटी. माझ्यासाठी जर माझा चॉईस आहे तर माझ्यासाठी त्याचा हिज चॉईस सुद्धा तेवढाच लागू पडतो. सो आपण इथे फेमिनिस्ट होऊन विचार करायचा नसतो. तर दीपिका सारखा जर तुम्ही व्हिडिओ खरोखर पाहिलात तर त्याच्यात काय आहे, वी आर जस्ट टेलिंग हिम. पुरुषाला आपण तर सांगू शकतो, जर तू रात्री उशिरा येऊ शकतोस तर मी रात्री उशिरा येऊ शकतोय. तू बाहेर झोपू शकतोस तर मीही झोपू शकते. व्हॉट पॉइंट आर वी टीचिंग टू द सोसायटी? ओके, मी ऐकलं काही जणी त्याला साथ देत आहेत की आम्ही प्रूफ करतो. ओके, मी तुम्हाला प्रश्न विचारते, तुमची मुलगी उद्या तुमच्यासमोर म्हणाली माझं लग्न झालंय तरी सुद्धा मी बॉयफ्रेंड बरोबर झोपून येईन, तुम्हाला हे चालेल का? नाही ना. So when you say about women empowerment, just by creating a video, you does not prove की तुम्ही women empowerment काहीतरी केलंय. वुमन एम्पॉवरमेंटसाठी खूप बेसिक रिक्वायरमेंट असतात, त्या तुमच्यापर्यंत पोहोचल्याच नाहीयेत. तुमच्याकडे अंजुषा येतो मी. अतिशय महत्त्वाचा मुद्दा तुम्ही मांडलाय. विनीता देशमुख, तुम्ही कौतुक केलं या व्हिडिओचं आणि तुमचं असं म्हणणं आहे की हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे, पण अंजुषा असं म्हणतायत की हा अतिशय चुकीचा व्हिडिओ आहे आणि मी त्याचा निषेध करते. या व्हिडिओतून नको तो संदेश दिला जातो आहे, स्त्री सक्षमीकरणाच्या विरोधातला हा संदेश आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. काय म्हणणं आहे विनीता? मी पूर्ण व्हिडिओ पाहिलेला आहे. फक्त एक जे सेंटेन्स तिचं आहे सेक्स बियॉन्ड मॅरेज बद्दल, ते सोडून तिने जे सगळं सांगितलंय ते तिच्या डेमोक्रेटिक आणि फंडामेंटल राईट्सच्या बाउंड्रीमध्येच तिने सांगितलेलं आहे. आणि जर तुम्हाला रियालिटी तर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही कुठल्याही पुण्यामध्ये फॅमिली कोर्टमध्ये जाऊन बघा. अत्यंत तरुणी मुलं मुली जे 6 महिने 1 वर्ष त्यांचे लग्न झालेलं आहे, ते घटस्फोट घेत आहेत. कारण मला सोशल सिक्युरिटी सेलच्या पोलीस इन्स्पेक्टरनी सांगितलं की आता बायका पण तेवढेच 40,000 50,000 रुपये त्यांना सॅलरी मिळते, परंतु जे पुरुष आहेत त्यांना ही सवय नाही आहे की तिचं पण ओपिनियन रेस्पेक्ट करावं. त्यामुळे अर्बन एरियाजमध्ये सुद्धा सटली कुठंतरी बायकांचं सेकंड ट्रीटमेंट चालू आहे. त्यामुळे या व्हिडिओमध्ये दीपिका जनरली म्हणतेय की तुम्ही तुमचं अस्तित्व जाणून घ्या, तुम्हाला फ्रीडम आहे. कारण आपण सगळे 50% पॉप्युलेशनचे आहोत आणि त्यांना तेवढाच हक्क पाहिजे जेवढा पुरुषांना पाहिजे. बरोबर विनीता तुमच्या भावना पोहोचल्या. अंजुषाला पण काही बोलायचं त्यांच्याकडे मी येतो, पण डॉक्टर रूपा कुलकर्णी आत्ता आपल्यासोबत आहेत, नागपूरमधून स्त्रीवादी कार्यकर्त्या आहेत, सामाजिक कार्यकर्त्या आहेत. डॉक्टर रूपा कुलकर्णी, मला एक सांगा, आत्ता मगाशी दीपिका पदुकोणच्या व्हिडिओच्या निमित्ताने चर्चा सुरू होती. अंजुषा असं म्हणाल्या की मी निषेध करते या व्हिडिओचा, तर विनीताचं म्हणणं असं आहे की ती अतिशय महत्त्वाची भूमिका आहे दीपिकाची, त्या भूमिकेला गंभीरपणे घेतलं पाहिजे. तुम्ही या व्हिडिओकडे आणि एकूण या प्रकारच्या चर्चांकडे कसं बघता रूपा कुलकर्णी? दीपिकाचा व्हिडिओ मी काही पूर्ण पाहू शकले नाही, पण जेवढे काही रशेस टी व्हीवर बघता आले त्याच्या मागचा हेतू आपण समजून घेतला पाहिजे. साधारणपणे 1980च्या दशकात ज्या स्त्रियांच्या चळवळी चालू होत्या त्या चळवळींमध्ये एक फार मोठं घोषवाक्य होतं की माझ्या शरीरावर माझा हक्क आहे. हे त्या काळचं एक ब्रीदवाक्य होतं. मला असं वाटतं की दीपिकाच्या म्हणण्यातले तपशील संपूर्ण पाहण्याआधी माय चॉईस या शब्दाकडे आपण लक्ष दिलं पाहिजे की त्यात तिने नकार कशाला दिलाय. तर या समाजात पुरुषाला जशी हवी
तशीच बाई दिसली पाहिजे, वागली पाहिजे, घडली पाहिजे, बोलली पाहिजे. हा जो सगळा प्रकार आहे हा पुरुष सत्ताक समाज व्यवस्थेतून निर्माण झालेला आहे. याला नकार देण्याकरता दीपिकानी तो व्हिडिओ काढला आहे असं मला वाटतं. त्यामुळे त्यातल्या काही एक दोन गोष्टींशी आपण सहमत नसलो तरी सुद्धा त्यामागची तिची भावना ही आहे की बाईचा चॉईस हा सगळ्यात महत्वाचा आहे तिच्या जीवनासंबंधी विचार करताना. आज आपण जे पाहतो सोनियाजींच्या बद्दल बोलणारा गिरिराज असो की बलात्कार करणारे तरुण जे आहेत त्यांच्याबद्दल बोलणारे मुलायम सिंग असोत की तरुण वयात चुका होतातच वगैरे, किंवा गोव्याचा मुख्यमंत्री असो की बायांनो तुम्ही काळ्या दिसू नका गोऱ्या, हे सगळे या पुरुष सत्ताक पद्धतीने निर्माण केलेले नर आहेत. आणि हे नर आजच्या या 21व्या शतकात सुद्धा बाईला एक मादी समजतात. हा सगळ्यात त्यातला आक्षेपार्ह मुद्दा आहे. आणि सोनियाजी असोत की सुमित्रा महाजन असोत की मीरा कुमार असोत, या सगळ्या अत्यंत मोठ्या पदावर कार्य करणाऱ्या सार्वजनिक जीवनातल्या स्त्रीबद्दल असं वाटेल तसं अर्वाच्य बोलून तिला कमी दाखवणं, स्त्रियांच्यात क्षमता नसते, त्या आपल्या दिसण्याच्या भरोशावर, गोऱ्या कातडीच्या भरोशावर वर जातात, हे म्हणणं म्हणजे एक प्रकारे स्त्रियांचा फार मोठा त्यांच्या क्षमतांचा अपमान करणं आहे. आणि हा गिरिराज असो की मुलायम असो की साक्षी महाराज असो, हे सगळे या टिपिकल पुरुष सत्ताक मनोवृत्तीचे द्योतक आहेत असं मला वाटतं. म्हणून वर्णविद्वेषापेक्षा गिरिराजच्या म्हणण्यातला मुद्दा हा एका फार मोठ्या स्त्रीची अशा तऱ्हेने अपमान करून अवहेलना करणं, हे असे लोक राजकारणामध्ये आपल्या पदरी बाळगण्याची फॅशन आहे का काय? बरोबर. डॉक्टर रूपा, तुमचा मुद्दा पोहोचला. भारती शर्मांना काही बोलायचं? मला 2 मुद्दे मांडायचे. आपण जेव्हा महिलांच्या असुरक्षिततेबद्दल बोलतो, मला असं वाटतं गेले 25 वर्ष जे महिला आंदोलन झालं आणि महिला ज्या गतीने पुढे गेलेल्या आहे आत्मविश्वासाने, त्याच्यामुळे पुरुषांमध्ये काही न्यूनगंड तयार झालेत का? आणि असुरक्षिततेतनं होणारे हल्ले, अरे कालपर्यंत जी पूर्ण आपल्यावर अवलंबून होती, आपल्याशिवाय जिचं पान हलत नव्हतं, ती आता इंडिपेंडेंटली ती आता स्वतःच्या पायावर उभी राहून निर्णय घेते, हे पचनी न पडणं हा एक मला असं वाटतं की त्याच्यातला खूप मोठा मुद्दा आहे. आणि दुसरं मला असं वाटतं की विरोधकाचं जेव्हा हनन करायचं असतं तेव्हा अजूनही आपल्याकडे पद्धत अशी जी आहे की आई बहिणीवरनं शिव्या द्यायच्या, म्हणजे भांडण कुठल्या मुद्द्यावरनं होतं हे राहिलं. तसं मला एक जुनी आठवण आत्ता आली की इंदिरा गांधींना विरोध करत असताना त्या काळामध्ये जनसंघाने मोर्चा काढला होता की विधवा राज नाही चलेगा. खरं म्हणजे राजकारणाबद्दल बोलण्यासारखं बरंच आहे सोनिया गांधींच्या राजकारणाला किंवा त्यांच्या राजकारणाला, पण नामोहरम जर करायचं असेल तर हे मुद्दे पुढे आणायचे, हे मला असं वाटतं की एक हत्यार हातामध्ये बनून जातं. मेधा, मला सांगा, भारतींनी आता खूप चांगला मुद्दा मांडलाय. त्यांचं म्हणणं असं आहे की मुळामध्ये हा सगळा जो प्रकार आहे की पुरुष गोंधळला आहे, पुरुष असुरक्षित झालेला आहे, त्याला असं वाटतं की अरे काहीतरी गडबड झाली आहे आणि त्याच्यातून हे सगळं चाललंय. तुमचं विश्लेषण असंच आहे की तुम्हाला काही वेगळं वाटतं? नाही, मला असं वाटतं भारती म्हणाली ते खरंच आहे, पण इतकं अगदी सगळं निगेटिव्ह चित्र नाही आहे असं मला वाटतं. एक म्हणजे अगदी आपण माध्यमाचाच विचार केला. मी आकाशवाणीत काम करत होते, आपण आत्ता या दृश्य माध्यमातून बोलतोय, तर पूर्वी बघा की गोड आवाज, गोड चेहरा अशा गोष्टींची गरज असायची. आता आपण जर वेगवेगळ्या चॅनल्सवरच्या मुली बघितल्या तर आपल्याला लक्षात येतं की त्यांच्यामध्ये काहीतरी कर्तृत्व आहे, म्हणून त्या मेरिटवर त्या तिथे आलेल्या आहेत. निव्वळ सुंदर दिसणं किंवा असं राहिलेलं नाही आहे. जाहिराती सुद्धा कितीतरी बदलल्या आहेत. आपल्याला जाहिरातीतनं सुद्धा एक प्रोफाईल जर बघितलं तर लक्षात येतं की नोकरी करणारी बाई आहे, पुरुष नवरा तिला मदत करतोय, अशा प्रकारच्या जाहिराती आहेत. आता अजून एक मला उदाहरण आठवलं की चेहऱ्यावर ॲसिड हल्ला झाला आणि त्यातनं सावरलेल्या ज्या मुली आहेत त्या राजरोसपणे टेलिव्हिजनवर येऊन छानपणे धीटपणे आपली मतं मांडतात, कसं आपण त्याच्यातनं बाहेर आलो आणि कसं बाहेर आलं पाहिजे, आणि चेहरा आणि दिसणं हेच काही महत्त्वाची गोष्ट नाही आहे
हे तुम्ही किती चॅनलचा आणि चित्रपटांचा वगैरे उल्लेख केला. पूजा आपल्यासोबत आहे. पूजाने जेव्हा सर्जा नावाचा चित्रपट दिला, सगळ्या महाराष्ट्रानं तो चित्रपट पाहिला आहे आणि सर्जाच्या वेळी पूजा पवार अगदी तरुण होत्या. मला सांगा पूजा पवार, जेव्हा त्या काळातला चित्रपट, त्या काळातला नायक, म्हणजे त्या काळी नायकांची एक विशिष्ट कल्पना होती. आता मात्र फॅन्ड्रीमधला आमचा नायक हा सोमनाथ अवघडेसारखा नायक असू शकतो असं 20 वर्षांपूर्वी कोणी कल्पनाही केली नसेल. या प्रकारच्या एकीकडे धारणा बदलत आहेत आणि त्याचवेळी पुन्हा हे काळागोरं सुरू आहे. काय वाटतं की खरंच माध्यमं बदलतायत पण त्या तुलनेमध्ये समाज बदलत नाही, किंवा काय नक्की चाललंय, काय वाटतंय? माध्यमं तर बदलतात आहेतच, पण समाजच काही केल्या ते जुन्या ज्या त्यांच्या एक कुठल्या तरी गोष्टीला जे कवटाळून बसलेला आहे तो सोडायला तयार नाही, मला असं वाटतंय. आणि म्हणजे तुमचा प्रश्न मला थोडंसं परत एकदा सांगा. नाही, माझं म्हणणं असं आहे की काळागोरा या ज्या कल्पना समाजामध्ये पूर्वी होत्या, जेव्हा तुम्ही सर्जा केला, त्याच कल्पना आजही आहेत की समाज काही बदललाय असं वाटतं? नाही, आता कसं आहे की मुलींच्या दृष्टीने म्हणजे मुली बदललेल्या आहेत किंवा त्यांचं वागणं, त्यांचं बोलणं, त्यांचं शिक्षण. मुली आता हल्लीच्या काळामध्ये मुली 26-27 वर्षापर्यंत शिकतात आणि शिकल्यानंतर त्यांचं लग्न एखाद्या चांगल्या घरात करून दिलं जातं आणि जेव्हा त्या दुसऱ्या घरात जातात तेव्हा त्यांची किंमत परत 0 होते. म्हणजे तुम्ही 26-27 वर्ष तुम्ही एवढी शिक्षणामध्ये तुम्ही घालवता आणि एखाद्या घरामध्ये तुम्ही जाता तेव्हा तुम्ही परत सुरुवात कुठून करता? 0 पासून. की का? तर त्या घरचे तुम्ही सगळे नियम आत्मसात करायचे आणि घरच्यांना सुखी ठेवायचं. म्हणजे शिक्षणाचा परत पुन्हा तिथे बोऱ्या वाजलेला असतो. तर मला असं वाटतं की काळ्या गोऱ्या ह्या संस्कृतीमध्ये ज्या मुली नाही अडकलेल्या पण मुलं अडकलेलीच आहेत असं मला वाटतंय. बरोबर. ही सगळी चर्चा आपल्याशी सुरू ठेवायची. अंजुशाकडे मला जायचं आहे. मगाशी त्यांनी उल्लेख केला होता एकूण दीपिकाच्या त्या सगळ्या व्हिडिओचा निषेध त्यांनी केला होता. मला त्यांना असं विचारायचं की खरंच मला चांगली दिसणारी बायको हवी आहे. मला गोरी छान दादा, मला गोरी गोरी पान, फुलासारखी छान दादा, मला वहिनी आण वगैरे, अशा कल्पना अगदी जुन्या आहेत. तर असं असण्यामध्ये गैर काय? समजा असं वाटलं कोणाला, त्यामध्ये गैर काय हे मला त्यांना विचारायचं आहे. बाकीच्याही पाहुण्यांशी मला याच विषयाच्या अनुषंगाने चर्चा सुरू ठेवायची आहे. पण आत्ता मी घेतोय एक छोटासा ब्रेक.